पैठणचे ज्येष्ठ पत्रकार, व्यापारी महासंघाचे संस्थापक तथा चेतक नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी उज्ज्वल सिंग परदेशी यांच्या 24व्या स्मृती दिनानिमित्त पैठण येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. पैठण शहरातील कन्या हायस्कूल प्रशाळेच्या प्रांगणात शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी आमदार विलास बापू भुमरे यांच्या प्रमुख हस्ते या व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि दामिनी पथकाचे महत्त्व या विषयावर प्राध्यापिका जयश्री गायकवाड यांनी व्याख्यान दिले. उपस्थित महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कैलासवासी उज्ज्वल सिंग परदेशी स्मृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानमालेसाठी व्यासपीठावर नगराध्यक्ष विद्याभूषण कावसानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश तळेकर, सोमनाथदादा परदेशी, जितू परदेशी, बजरंग डिंबोरे, अश्विनीताई लखमले, प्राध्यापक संतोष गव्हाणे, ज्ञानेश्वर दहिवाळ, नगरसेविका वैशालीताई परदेशी, शोभाताई सोनारे, राजश्री राजू गायकवाड, पूजा शिवराज, योगिता वरकड, कविता शेखर शिंदे, मुख्याध्यापक झारगड सर यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. 10 न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर.